पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सव या आपल्या कार्यक्रमामध्ये मी पत्रकार, लेखक आणि आता संपादक सुलभ कुटवड यांचं स्वागत करतो मनापासून आणि रसिकांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून आपण एकदा त्यांचं स्वागत करूया. येस सर, नमस्कार. तर म्हणजे आता निवडक पंचनामा, कागदी घोडे, जनुभाऊ, हास्याची लाट, विनोदाचं गुऱ्हाळ, नसती पंचायत वगैरे असं सगळी युनिक नावं असणारी अशी ही तुमची साहित्य संपदा आहे. वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्याची मुखपृष्ठ बघितल्यानंतरच एक असं गंमत वाटेल अशी मुखपृष्ठापासूनच एक मजा आहे सगळी. पण मला खरं कुतूहल आहे की असं म्हणजे आता सुलभ कुटवड असं हे जे काय तुम्ही तुमच्या अध्यक्षरावरून नाव लेखनासाठी स्वीकारलेलं आहे, तशी तुम्ही म्हणाला तसं थोडी मागच्या पिढीतली ही पद्धत आहे. म्हणजे त्याच्या आधी आपल्याकडे गोविंदाग्रज, कुसुमाग्रज वगैरे अशी एक पद्धत होती. तर मग असं हे आपण हे सुलभ कुटवड बुवा असं नाव घेऊन लिहूया, असं काही त्याच्यामागे काही गंमत आहे? म्हणजे आता माझं नाव अक्षय प्रभाकर वाटवे, तर मी काही असं अप्र वाटवे असं काही घेणार नाही, म्हणजे ते ऑड वाटतं ना ऐकायला. असं काय वाटलं जेव्हा सुलभ कुटवड घ्यायचं ठरलं तेव्हा, आणि काय झाली गंमत? त्या नावामागे एक फार मोठी गंमत आहे. कारण ज्यावेळेस मी लिहायला लागलो त्यावेळेस मी 3री-4थी मध्ये लिहित होतो. 3री-4थी मध्येच लिहायला लागलो? 3री-4थीच लिहायला लागलो. त्यावेळेस मी कविता लिहायचो नॉर्मली, आणि त्या कविता लिहित असताना मग त्याच्या खाली नाव मी लिहायचो. आणि पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की जे मी पाठ्यपुस्तकामध्ये जे बालभारतीचं पाठ्यपुस्तक होतं त्याच्यामध्ये जे लेखक कवी आहेत त्यांची अध्यक्षर असायची. म्हणजे चि.वी. जोशी, प्र.के. अत्रे, वि.स. खांडेकर, ना.सी. फडके अशी नावं असायची. त्यावेळेस मला असं वाटलं की जर लेखक व्हायचं असेल ना आपल्याला, ह्या नावांची अध्यक्षर आपण लिहिली पाहिजे. म्हणून मी 3रीत असताना सुलभ कुटवड या नावाने मी लिहायला लागलो. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या प्रत्येक नावाच्या मागे आधी काही असं लिहिलेलं आहे. म्हणजे काही चि.वी. जोशी, काही प्र.के. अत्रे, काही ना.सी. फडके. त्यावेळेस मला असं वाटलं की काही ही फार मोठी पदवी असेल, आणि मग मी ते काही सुलभ कुटवड या नावाने मी लिहायला लागलो. आणि मग ते मी आमच्या गुरुजींना, त्यावेळेस शिक्षक होते आमचे, त्यावेळेस त्यांना मी माझी वही दिली. गुरुजी मी असं असं लिहिलेलं आहे. तर ते म्हणले, त्यांनी सगळी वही चालली आणि म्हणलं ते बाकीचं ठीक आहे पण हे काही काय असं साधं लिहिलं आहे. मी म्हणलो गुरुजी ते प्रत्येकाच्या पाठीमागे बघा ना केवढी मोठी काही नावाची पदवी आहे. आणि आपण आपल्या गावामध्ये बघतो प्रत्येक घरामध्ये पहिलवान असायचे, त्याच्या पाठीमागे पहिली असतं, म्हणजे पहिलवान या अर्थाने पै असतं. तसं काही ही फार मोठी पदवी असावी आणि मलाही त्या पदवीला पात्र व्हायचं आहे. ते आधीच मी काही सुलभ कुटवड असं लिहिलेलं आहे. तर ते म्हणले तसं नाहीये, ते काही म्हणजे कैलासवासी ते गेलेले आहेत ते, आणि त्याच्यामुळे ते काही आता तो लिहित जाऊ नकोस. आणि मग त्याच नावाने मग ते मी त्या नावाचा पुढचं जे काही आहे ते मी काही काढलं. आणि तेव्हापासून म्हणजे 3री-4थी पासून ते मी काही काढून सुलभ कुटवड हे आजतक आहेत. म्हणजे जवळजवळ 2000 सकाळमध्ये जे लेख लिहिले किंवा 19 पुस्तकं लिहिली त्याच्या प्रत्येकाच्या पाठामध्ये सुलभ कुटवड याच नावाने मी ते लिहिलेलं आहे. म्हणजे काय काय महत्वाकांक्षा असू शकतात बालपणामध्ये. म्हणजे असं म्हणतात आमचे नायगावकर असं म्हणतात नाही का की पुण्यात सगळी मोठी माणसं जन्माला येतात, तसं तुमच्या बाबतीत पुण्यात सगळे काही लेखकच जन्माला येतात की काय, असं अशी गंमत. खरं पण चांगलं आहे, म्हणजे मास्तरांनी तुम्हाला लिहायला प्रोत्साहन दिलं, तुमच्या शिक्षकांनी, हेही महत्वाचं आहे. आणि त्यानंतर ही आता काय 4थीत असताना कविता लिहायला लागल्यानंतर पुढे आपसुकच ते लिखाण पुढे सुरू राहील अशी तुम्हाला आशा वाटली होती का, की आपोआप घडत गेलं? कसं पुढे आलात मग नंतर? नाही, त्यावेळेस एवढं काय मला कळत नव्हतं, पण मला असं वाटलं की आपण जर काय करायचं असेल तर लेखकच व्हायचं आपण. आणि मग लेखक व्हायचं ठरवल्यानंतर मग पोटापाण्यात त्यावेळेस मी लेखक जे मी वाचलेले होते त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे काही चांगली नसायची. आपण पोटापाण्याचं काय करायचं म्हणून मग म्हटलं आपण एक पत्रकारिता क्षेत्रात, म्हणजे हे 10वी-11वीत मी ठरवलं. पण सुरुवातीपासून माझा जो बेस होता की मी आपल्याला जे इतरांची मी पुस्तकं वाचायचो ती वाचल्यानंतर मला असं आवडलं की नाही, आपला मार्ग मला लेखकच व्हायचं. आणि मी तेव्हापासून जे जे मी इतकं वाचन केलं, वाचन करत सुटलो. आणि मग मी ते दिवाळी अंकाला कथा पाठवायचो, ते प्रकाशित. तेव्हापासून जो म्हणजे 11वीत असल्यापासून माझ्या कथा दिवाळी अंकातून, मोठमोठ्या दिवाळी अंकातून प्रकाशित व्हायला लागले. आणि मग त्याचे पुस्तकं वगैरे येत राहिले असं. पण म्हणजे मला एक गौडबंगाल कळलं नाही की लेखक व्हावंसं वाटणं ही छानच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे निरुपद्रवी प्राणी असतो तसा लेखक, त्याचा काही दोष त्रास नसतो, उपद्रव नसतो, झालंच तर तो पोषक असतो समाजासाठी असं म्हणतात. पण मग हे लिहिता लिहिता कविता लिहिण्यापर्यंत ठीक आहे, पण असं ते विनोदीच लिहायला पाहिजे बुवा असं कसं काय वाटलं?
नाही, त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की आमचे घर जे आहे म्हणजे माझे आई, माझे भाऊ वगैरे किंवा आमचं जी मित्रमंडळी ती पारावर गप्पा मारून म्हणजे विनोद करणं, चेष्टा मस्करी करणं, किंवा माझी आई चांगल्या पद्धतीचं सेन्स ऑफ ह्युमर असणारी असते होती. म्हणजे तिला शिक्षण वगैरे काही नव्हतं, तिला लिहायला वाचायला येत नव्हतं, पण जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर होता. आणि ती कथा सांगताना सुद्धा अशी रंगून सांगायची, टप्प्याटप्प्याने, आणि एकदम स्पोर्ट म्हणजे एकदम त्या टप्प्यावर न्यायची कथा आणि ती स्टोरी, आणि तिथंच थांबवायची की, आणि मग आम्ही सगळे म्हणजे भावंड होतो तो हसून हसून यावायचं. मग ते मला असं वाटलं की हे आपण शब्द जर पकडलं तर मग ते मी तसा प्रयत्न करायला लागलो. थोडं ते जमायला लागलं. सुरुवातीच्या काळात दिवाळी अंकन लिहायचो, त्यावेळेस साभार परतचं प्रमाण फार वाढलं होतं, म्हणजे कारण 10वी-11वीचा जो त्या मानानं काय फार मोठा विनोद तो नसायचा. आणि मग ते साभार परत यायच्या. मग मी परत असं मला वाटायचं की काय आपल्याला जमतंय का नाही. पण मग मी एकदा असं ठरवलं की 10-15 कथा साभार आल्या मला. बापरे. आणि मग मला असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय. आणि मग मी जे FYला होतो, FYB ला असताना, की त्यावेळेस मी असं ठरवलं की मी नाशिकमध्ये आयोजित केली होती एका दिवाळी अंकाने. त्या दिवाळी अंकाला 2 कथा पाठवल्या आणि म्हटलं की ह्याच्यामध्ये जर काय मला नंबर लागला किंवा माझी कथा प्रसिद्ध झाली तर आपण पुढचं बघूया, नाही तर मग आपण थांबूयात, असं ते मी ठरवलं होतं. पण माझं नशीब असं की अरुण नाशिककर म्हणून त्यावेळेस विनोदी लेखक फार मोठे, तर त्यांनी त्या दोन्ही कथांना पहिलं पारितोषिक दिलं, म्हणजे दिवाळी अंकामध्ये हे झालं. आणि मग माझा उत्साह वाढला. त्यांचं पत्र आलं, त्यांचे दिवाळी अंक मला पाठवून दिले, आणि मग मला वाटलं की नाही आपली लाईन बरोबर आहे आता. आणि मग तेव्हापासून म्हणजे मला वाटतं FY पासून ते असता काय किती ते म्हणजे जवळ इतके दिवाळी अंकातून मिळाले असेल की माझ्याकडे मोजमापही नाही, हिशोबच नाहीये. आठवते ती गोष्ट कुठली लिहिली होती, काय त्याच्यातला किस्सा होता किंवा काय असं? आता बरीच वर्ष झाली असणार. हो, आठवते. अरे हो. म्हणजे त्याच्यात मी उपरोधाचा तर भरपूर वापर केलेलाच होता, पण एक फॅन्टसी नावाची कथा होती की एक माणूस जो आहे गाढवाशी बोलतोय, त्याची मुलाखत घेतोय. मुलाखत एका गाढवाची असं होतं. आणि मग तो गाढव जे सांगतो म्हणजे आमची जी स्टाईल राजकारणी लोकांनी घेतलेली आहे, ते लाथा कशा मारतात ते आमच्याकडून त्यांनी शिकलेलं आहे, अशा पद्धतीचं ते लिखाण होतं. आणि उपहास, उपरोध आणि फॅन्टसी याच्या माध्यमातून ते मी ते फुलवलं होतं. आणि दुसरी कथा अशाच पद्धतीची होती, फॅन्टसीचीच होती. त्या दोन्ही कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात छापून आल्या. आणि मग तिथून जी काय तिथून मग पुढं मग जत्रा, आवाज, जे दिवाळी अंक आहेत मोठमोठे, मग त्यांना ते पत्ते यायचे. हा नावाचा दिवाळी अंक त्यावेळेस खूप जोरात होता. मग ते मला पत्र वगैरे पाठवायचे, म्हणजे पत्र आल्यानंतर मी खुश व्हायचो. कारण वय असं होतं की 19-20 वय, प्रोत्साहन पाहिजे होतं. आणि मग ते मुलांना माझ्या मित्रमंडळीने दाखवायचो, मैत्रिणीने दाखवायचो, ते एक वेगळी गंमत होती. मग उत्साह वाढायचा. मग कॉलेजमध्ये माझ्यासाठी एक वेगळं सेपरेट शोकेस लावलं होतं, तिथं माझ्या कथा लावल्या जायच्या. अरे वा. आमचा विद्यार्थी काय करतोय हे त्या ठिकाणी लावलं जायचं. शोकेस मध्ये माझ्या कथा 3 वर्ष सलग लागल्या. वा, कमेंटेबल आहे. म्हणजे असा त्या एका लाथाड गाढवाची मुलाखत या कथेत छापून आल्यापासून जी काही यांची गोडदौड चालू आहे ती अविश्रांत चालू आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. मला म्हणजे जरी आपली मुलाखत किंवा गप्पा ह्या विनोदी लेखकाशी असल्या तरी विनोद हा फार गंभीरपणे करायला लागतो. हे आत्ताच्या आत्ता आमच्याकडे इथे 3-4 मंडळी जी येऊन गेली ज्यांनी थोडीफार विनोदी लेखनामध्ये मुसाफिरी केली, त्यांच्याही हे बोलण्यात आलं. आणि हे अनेकांकडून आपण ऐकलेलं आहे की थोडंसं गांभीर्याने, तिरकस दृष्टीने समाजाकडे बघायला लागतं. तर ती निरीक्षण शक्ती किंवा ती पात्रांची निवड ही कशी काय जमायला लागली? विशेषतः कागदी घोडेसारखा संग्रह आहे किंवा जनुभाऊ सारखं एक पात्र आहे, तर हे कसं काय जमायला लागलं? त्याच्यासाठी काय वेगळं कौशल्य आत्मसात केलं का? खरं सांगायचं म्हणजे फार काय मी वेगळं करत नव्हतो, कारण जे समाजामध्ये घडत होतं, जे काय मी पाहत होतो, जे काय अनुभवत होतो, फक्त मी माझ्या लेखणीच्या द्वारे मी सकाळमध्ये ते सदर लिहित होतो. आणि ते सदर रोज प्रसिद्ध होत होतं. म्हणजे 3 वर्ष मी रोज रविवारची सुट्टी न घेता ते सदर मी प्रसिद्ध करत होतो. 3 वर्ष रोज सलग. आणि जवळ त्यामध्ये 850 पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले होते. बापरे. आणि त्या सदराचं वैशिष्ट्य असं की त्याच्यावर माझा मोबाईल नंबर प्रसिद्ध केला जात होता. सकाळच्या इतिहासात असं कुठल्याही लेखकाचा रोज मोबाईल नंबर प्रसिद्ध केला जात नव्हता. मी मात्र त्याला अपवाद होतो. त्याच्यामुळे मला वाचकांचे प्रचंड फोन यायचे. म्हणजे सकाळी 6:30 पावणे 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत मला फोन यायचे. म्हणजे 150-200 रोज मी फोन करतो बापरे वाचकांचे.
आणि व्हॉट्सअपवर खूप मेसेज यायचे, बोलायचे आणि लोकच मला खूप गमती जमती सांगायचे, असं झालं ते. मग एखादा तो विनोद सांगायचे आणि मग मला तेच स्वतः सांगायचे की ह्याच्यावर लिहा त्याच्यावर लिहा. आणि मग तो जो रिस्पॉन्स आहे तो खूप प्रोत्साहनपूर्ण होता, कारण रोज 150 फोन घेणं काही चेष्टा नाही. चेष्टा नाही खरंच. आणि सुदैव असं एकही निगेटिव्ह फोन नव्हता की तुम्ही बकवास लिहिता, भंगार लिहिता, बंद करा, की असे नॉर्मली लेखकांना हे नकारात्मक त्या पद्धतीची मला एकही आली नाही. उलट तुम्ही अजून लिहा, असं लिहा. आणि ज्यावेळेस शेवटचा सदराचा जो भाग होता ना सर, समारोपाचा भाग, मी सुद्धा तो असं काव्यात्मक रीतीने लिहिला होता. आणि जणू भाऊ सगळी पात्र एकत्रित येतात त्या 3 वर्षांमधली, आणि ते त्यांचा समारोपाचा चाललेला आहे. आणि ज्या दिवशी तो समारोपाचा प्रसंग झालं त्या दिवशी म्हणजे 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मी फोन करत होतो. 450 फोन आले होते. बाप रे. आणि मला लोक अक्षरशः सांगत होती की तुम्ही सदर बंद करू नका. मग काही जण 4-5 जण म्हणले की आम्ही आता मोर्चा आणणार आहोत सकाळवर, की हे सदर का बंद करत आहात तुम्ही. तर काही महिला अक्षरशः रडल्या की तुम्ही आमची सकाळ चांगली तुमच्यामुळे जाते, तुम्ही असं प्लीज करू नका. पण मी त्यांना अक्षरशः समजावून सांगत होतो की नाही, कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि एक आनंदाची गोष्ट आहे की लोकांनी थांबा म्हणण्यापेक्षा आधी आपण थांबलेलं केव्हाही चांगलं. आणि हा फार मोठा अनुभव चांगला होता. पण मी त्यांना सांगायचो की तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच 1-1.5 वर्षामध्ये पुन्हा येईन, पुस्तकांच्या रूपाने येईन किंवा सदराच्या रूपाने येईन. मग ते 5 पुस्तकांच्या रूपाने मी आलेलो आहे. टोटल लेख जे आहे सगळं जे प्रसिद्ध झालेले ते 850 लेख प्रसिद्ध झाले होते. याच्यामध्ये 210 लेख आहेत. आणि अशा पद्धतीने त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मला आहे. अर्थातच आहे. म्हणजे सकाळवरती मोर्चा आणणार असं जेव्हा वाचक म्हणतात तेव्हा नक्कीच काहीतरी या लेखनामध्ये तेवढा दम आहे, तेवढा विनोद आहे आणि दमदार विनोद आहे असं म्हणायला पाहिजे. पण हा कोण जणू भाऊ, कुठे सापडला तुम्हाला आणि त्याची सगळी काय पात्र आहेत ते आजूबाजूचे? जणू भाऊ जो आहे तो आमच्या ऑफिस, सकाळच्या ऑफिस जरी एक किराणा मालाचं दुकान आहे. त्याच्यामध्ये एक अतिशय ग्रस्त आहेत, म्हणजे अक्षरशः पुणेरी आहेत. बरोबर. आणि ते त्याच्या दुकानात गेल्यानंतर ते ग्राहकांच्यावर खेकच नाही, एवढं एकच काम करायचं. म्हणजे ते कोणाशी गप्पा मारायचं नाही, पण त्याचा एखादा जीवलग जर मित्र आला ना त्याच्याशी ते बोलायचे. आणि एखादा माणूस जर आला की मला जरा द्या किंवा मला तो बॉक्स द्या किंवा काहीतरी मागितलं तर ते एकदम खेकसायचे. तुला कळत नाही का आम्ही आमचं महत्वाचं काम चाललंय ते नंतर ये असं ते बोलायचे. मी सुद्धा अनुभव अनेकदा घेतला. किंवा एखादी 100 रुपयाची दिली नोट दिली आणि जर बिल 50 रुपये असेल किंवा 40 रुपये झालं असेल तर त्यांना असं अंगावर फिरकून सुट्टी आणा. मी काय तुमच्या टाकसाळ उघडली का तुम्हाला सुट्टे पैसे देण्यासाठी, नंतर या. आणि ते अशा पद्धतीने मी ते पाहायचो. आणि मला असं वाटलं की ही, आणि अजून एक व्यक्ती मी पाहिली होती की प्रत्येक वेळेस ते काय म्हणायचं की हे पूर्वीचं पुन्हा राहिलं नाही. आता काही झालं ना की नाही हो हे काय चांगलं, हे काय पेपर तुम्ही काढता, पूर्वीचं राहिलं नाही सकाळ. किंवा कुठं रस्त्याने जाताना, बसमध्ये जाताना, किंवा ते त्यांचं निगेटिव्हली ह्या शनिवारवाडा पूर्वी काय होता, आता काय आहे, किंवा आताची लोक किती हे झाले, पूर्वी असं होतं तसं होतं हे सांग. ह्या 2 पात्र मी सातत्याने पाहिली. आणि मग त्याच्यामध्ये मी दोघांचं कॉम्बिनेशन केलं. आणि मग ते जणू भाऊ ते पात्र जन्माला आलं. आणि त्याच्यावर लोकांनी एवढं प्रेम केलं. ते समोर बसलेले बघायचं श्रीहरी कुलकर्णी म्हणून, तर ते त्यांचे मला सातत्याने फोन यायचे की ते जणू भाऊचं मी लिहायचो ना त्यावेळेस फोन यायचं, ते मला भेटायला यायचे. अरे वा. आमची काही ओळख असायची नसायची तर ते मला भेट, ते फार छान लिहिता म्हणे तुम्ही. आणि असे जवळजवळ 60-70 लोक की जणू भाऊच्या प्रेमामध्ये होते अगदी. आणि ते लोकांना सारखे सांगायचे नाही तुम्ही असं लिहिलं पाहिजे, तसं लिहा, असं पुस्तक काढा. एका निर्मात्याने मला ह्याच्यावर आमचं पुस्तक चित्रपटाचं संदर्भात काम चाललं होतं. अरे वा. मग त्याच्यावर आपण चित्रपट करूया. पण ते नंतर थोडा मी नोकरी आणि आळस माझा नडला तो राहून गेलं. होईल पण ते कधी ना कधी ते होऊ शकतं. कारण ही जणू भाऊची जी मोहिनी आहे की प्रत्येक पुणेकरांना ती फार आवड. आणि पुस्तकं सुद्धा विक्रमी त्याला मागणी आहे आजही. अगदी. आणि लोकांनी आता जी मी 850 लेख लिहिले आहेत तर अनेक पुण्यातली लोक मला भेटायला ऑफिसमध्ये यायची आणि 850 लेखांची कात्रणं घेऊन मला आलेले आहेत भेटायला. बाप रे. जवळजवळ 25-30 लोक आहेत. सगळे बाडच्या बाड मला घेऊन यायची, हे आमचं लिहिलेलं आहे. आणि मला दोघा ठिकाणी सांगितलं की तो तारीख सांगायची की 25 ऑगस्ट 2024 मधला तो एक लेख आहे ना तो माझ्याकडे नाहीये, तो जरा मला देता का, मला फाईलला लावायचा. ती छान. ते इतकं एवढ्या लोकांनी ते एवढं प्रेम केलं. मी अखिल सरांना म्हटलं की आता एवढी लोकांनी कात्रणं वगैरे आपले ठेवलेले आहेत, त्याचं पुस्तक कोण विकत घेईल का अशी मला जरा शंका मी त्यांच्याकडे व्यक्त केली. त्याच्यामुळे नाही असं काय होणार नाही, पुस्तक जोरात चालेल. अगदी. त्यांनी मला विश्वास दिला का अगदी. आणि ते खरंच ते फार जोरात चाललं. पण हे सगळं म्हणजे हे लिहायचं हे सुचलं कसं, म्हणजे सलग एवढे दिवस चाललं आणि
मूळ कुठे तो जनुभाऊंना बघून सुचलं का काय झालं नाही काय हे जे पुस्तक आहे नसती पंचायत म्हणून हे सगळं कौटुंबिक स्वरूपाचं आहे. हो म्हणजे नवरा बायको आहे, त्याच्यानंतर त्या सासू सुना आहेत, धीर आहेत, सासरे आहेत, ह्या संदर्भात जे आपल्या रोजच्या घडामोडीमध्ये जे काही घडतं त्याच गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. म्हणजे काही उदाहरणं जर सांगायची म्हटलं तर की नवरा बायकोला म्हणजे बायकोच्या भावकीतलं लग्न असतं, चुलत भावाचं वगैरे लग्न आहे आणि तिला लग्नाला जायचं आहे. आता लग्नाला जायचं आहे आणि ती नवऱ्याला सांगते लवकर बोलून घेते ऑफिसमधून, सांगते मला आपण जाऊयात, एक 5चा टायमिंग देते. तो नवरा 5 वाजता येतो पण तरी त्याचं काही आवरलेलं नसतं आणि ती साड्यांचा असा एक ढीक समोर ठेवते आणि म्हणते की कुठली साडी याच्यातली नेसो. आणि तो एवढा वैतागलेला, अगं मी कुठून आलोय आणि आपल्याला 5ला निघायचे, तुझ्या अजून चॉईसच नाही का, तयारी आणि नाही तर एक 10 मिनिटं थांबा वगैरे असं करून तो विचारत असतो. आणि त्याच्यानंतर ती परत विचारते की कुठली साडी नेसू, तर तो वैतागून म्हणतो नेस का कुठली, कोण बघते तेवढं. मग त्यांचे जे काही भांडणं वगैरे होतात वादविवाद. मग नंतर तो म्हणतो की दर 5 मिनिटांनी काय विचारायची गरज आहे, कधी 5 मिनिटात निघायला मग ते एक भांडण होतं. मग ते निघतात आणि निघताना मग ते गाडी जवळ चालवत असते त्यावेळेस ती सांगत असते गाडी अशी चालवा, तसं चालवा, राईटला घ्या, साईडला घ्या, त्या मुलीच्या मागं काय जात आहे स्लो घ्या, तू एवढं कशाला हे करताय, तुम्ही तिकडून घ्या, गाडी ब्रेक मारू नका, असं करा. तो म्हणतो की कशाला एवढे मी तुझ्यावेळेस स्वयंपाक करत असते त्यावेळेस मी बोलतो का, बरोबर आहे. मग असं ते चाललेलं असं. मग त्याची गाडी पंक्चर होते. अरे देवा. पंक्चर झाल्यानंतर ती मग चिडते की माझ्या भावाच्या लग्नाला जायचं, असं बरं तुमची गाडी बरी पंक्चर झाली, माझ्याच भावाच्या लग्नाला असं नक्कीच्या. मग तो म्हणतो वैतागून होते नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, ते नकटे कोणाला तुम्ही म्हणाला. असं तो वादविवाद खूप रंगतो. आणि मग त्याच्यानंतर मग ती असं वैतागून तो गाडी पंक्चर काढायला सुरुवात करतो. तिचं ते सारखं हेच काय झालं तसंच काय झालं असं चालू असतं. त्याच्यानंतर मग एक मैत्रीण तिची येते, म्हणजे मैत्रीण म्हणजे ती ओळखीची येते, म्हणजे काय झालं तुम्ही सांगते असं आहे. तो म्हणतो की तुम्ही माझ्या मिसेसशी जरा बोला, मी जरा काम करून घेतो. मग त्या दोघींची कुठली शाळा, कुठलं गाव, नाव सगळे गप्पा चालू होतात. आणि मग तिला जर लग्नाला जायचं असतं 6 वाजता पण 6:30 झालेले असतात. तो अगं चल की थांबा हो, इतक्या दिवसांनी आमची गप्पांची मैफल रंगलेली आहे आणि तुम्हाला काय लग्नाचं एवढं जाऊ द्या, नंतर जाऊ, काय एवढं महत्वाचं काय नाही ते असं म्हणून ते असे घडलेल्या असतात. किंवा एक छोटंसं उदाहरण की लोणावळ्यात एक गाडी येताना पंक्चर झालेली असते आणि एक तरुणी गाडीला मदत मागत असते. त्यावेळेस काय होतं की एक पुरुष तरुण मुलगा ते गाडीला तिला मदत करायला येतो आणि मग मुलगी आहे गाडी उभी थांबवली आहे, तर थांबवल्यामुळे बाकीचे सगळे तरुण मुलं पण थांबतात. काय मदत हवी का, मदत हवी का, तर तो म्हणतो तुम्हाला काय करायचं, मी आहे ना इथं. बाई माणूस जसं की लागले सगळे मागे लागायला. आणि नंतर मग तो तिला म्हणतो की मी सगळे काढून देतो. त्याच्यानंतर मग तो गाडीत पेट्रोल पण संपलेलं आहे. मग तो स्वतः कॅन घेतो आणि 1 किलोमीटर चालत जाऊन पेट्रोल घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर ते सगळे ते चाकाचं काम करत असताना ते गाडी जर हलती, ती जोरात ओरडती, तुम्हाला कळतं का काही, ती तरुणी त्या मुलाला म्हणते मग गाडीत मध्ये माझा नवरा झोपलाय ना, ते 4 झोपेची वेळ आहे, त्याला त्रास होईल ना, तो उठला म्हणजे केवढा हे होईल. असे थोड्या प्रकारचे जे किस्से आहेत ते मी त्याच्यामध्ये असे विस्तार करून आणि विनोदाचा एक थोडासा खुलवून तो विनोद लिहिलेला आहे. आणि लोक अनेक महिलांच्या संदर्भात मला फोन यायचे, तुम्हाला बायकांच्या महिलांच्या माहिती, तर त्यांना मी सांगायचो की अहो माझंही लग्न झालेलं आहे त्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. आणि तुमच्याही मेवण्याच्या लग्नाला तुम्हाला अगदी. आणि मी ते पुस्तक जे मी अर्पण जे केलेलं आहे, तर पंचनामातील बायकोचे पात्र रंगवताना मला फार कष्ट पडू नयेत यासाठी सातत्याने खुराक पुरवणाऱ्या सौरूपालीस माझ्या मिसेसला ते अर्पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तिला ते सुरुवातीला फार कौतुक वाटलं की मला अर्पण केलं, पण ते सगळे जे वेगवेगळ्या महिलांचे जे किस्से आहेत तिच्यातून मला जे प्रेरणा मिळाली की काय स्वभाव कशा असतात महिलांचे. फार हसत पण मोठं गुपित सांगताय बरं का तुम्ही. म्हणजे ही सगळी मुलाखत आता रेकॉर्ड होते, ती ऑनलाईन पण जाणार आहे. म्हणजे युट्यूब आणि फेसबुक वरती पण बघायला मिळणार आहे. म्हणजे वहिनीला कल्पना आहे ना तुम्ही आज बोलणार आहात वगैरे. त्याच्यानंतर किस्सा होईल, त्याच्यानंतर तो एक मोठा त्याच्यावरती मला ही गंमत तर आहेच. म्हणजे पण यातलं मला एक विशेष काय वाटतं सर, की हे सगळं विनोदी लेखन जे तुमचं आहे ते निव्वळ हास्यास्पद नाही आहे. जेवढी आम्ही आता तुमची सगळी शैली बघतोय तर त्याच्यामध्ये निरीक्षण शक्ती, पात्र निर्मितीची क्षमता आणि त्यातून जे काही एक रसायन तुम्हाला साध्य झालेलं आहे, त्यातून जो काही विनोद बाहेर येतो तो अजिबातच निव्वळ हास्यास्पद नाही आहे. म्हणजे असा छछोर विनोद कुठेच नाही आहे.
तर त्या विनोदाला एक सामाजिक किनारी आहे आणि त्याचं प्रकर्षानं उदाहरण दिसतं कागदी घोडेमध्ये. ते कागदी घोडे म्हणजे काय बुवा नक्की आणि त्याच्यात कुठल्या प्रकारचा विनोद आहे? कागदी घोडे नावाचं जे म्हणजे सरकारी कार्यालय, बँका किंवा पोलीस, महापालिका, इथं जो सर्वसामान्य माणूस जातो आणि त्याला ज्या पद्धतीचा अनुभव येतो आणि त्या पद्धतीचा अनुभव तो घेत असताना त्याची जी चिडचिड होते, पण ही चिडचिड अशा पद्धतीने न मांडता मी ती उपरोधाने उपहासाने मांडलेली आहे की त्याच्याकडे तो गंमतीने बघतो आणि अशा पद्धतीने त्याची वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की सरकारी काम पद्धतीचे कसं चाललेलं असतं. मॅडम आलेले आहे, सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या इथं. बर. तर त्यांना ते पुस्तक फार आवडलेलं आहे. बर, त्याच्यामुळे आलेत त्या. हा, तर ते सरकारी घोडे, कागदी घोडे नावाचं जे पुस्तक आहे तर ते अशा पद्धतीचं ते मी हे केलेलं आहे. त्यातलं एक उदाहरण मी सांगतो. बँकेचं उदाहरण आहे. बँकेत एक सरकारी बँकामध्ये गेल्यानंतर लोकांना काय प्रकारचे अनुभव येतात अशा पद्धतीचं ते एक अनुभव मी याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर त्याच्यातला एक तरुण मुलगा आहे, अविनाश नावाचा एक मुलगा आहे. तर तो त्या बँकेमध्ये त्याला जावंसं वाटतं कारण तो म्हणतो की ज्यावेळेस मला खूप मानसिक त्रास होतो, चिडचिड होते आणि माझं सगळं खूप चांगलं माझं खूप चांगलं चाललेलं आहे, मला खूप सगळीकडे आनंद आहे, कुठे ताणतणाव येत नाही, काय नाही होत नाही. आणि ज्यावेळेस सगळं पाची बोटे आपली आनंदात असतात त्यावेळेस एक आनंदाचा एक त्रास होतो असतो. बर. म्हणजे सुख बोचत असतं. आणि सुख बोचत असल्यानंतर मग कधीतरी शरीरावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे माणसाने सुखात सारखं असू नये, त्यासाठी काय करायला पाहिजे असं त्याचा विचार येतो. तो म्हणजे अशा वेळेस ज्यावेळेस सगळी तुप आपली सुख पाची बोटात असतील अशा वेळेस माणसाने बँकामध्ये जावं. शाबास. मग तिथला बँकामध्ये गेल्यानंतर तिथला जो माणूस आहे, अधिकारी आहे किंवा अगदी सिक्युरिटी गार्ड पासून जे तुमच्यावर खेकसत असतात किंवा सातत्याने तुमचा अपमान करत असतात, मग त्या अपमान केल्यानंतर तुमच्या मनाला एक आतून तरतरी येते की नाही आता आपलं बरं चाललेलं आहे. म्हणून तो माणूस म्हणजे 15-20 दिवसांनी, महिनाभर ज्यावेळेस त्याला आनंदाचा ओव्हरडोस ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो मग आपलं जे तो कमी करण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी तो बँकेमध्ये जातो आणि तिथून ज्यावेळेस अपमान वगैरे सहन करून येतो त्यावेळेस त्याला हुशारी वाटते, नाही आता मी चांगलं चाललंय माझं, असं अशा पद्धतीचा अनुभव उपरोधिक शैलीमध्ये ते मांडलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस मी तो सदर सकाळमध्ये सदर तो लेख प्रसिद्ध झाला त्यावेळेस महाराष्ट्र बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मला फोन आला आणि मला त्याने सांगितलं की मला तो लेख इतका मी हसतोय सकाळपासून आणि मी तो सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्या सगळ्या मित्रांच्या बरोबर तो मी शेअर केला. आणि मी अशी माझी कल्पना आहे की बँकेच्या दरवाजावर तो एक फ्लेक्स मोठ्या आकारामध्ये त्याचं फ्रेम करावी आणि तो बँकेच्या प्रत्येक दारामध्ये तुमचा तो लेख लावावा असं त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस मला असं बँकेत कुठल्या अडवणूक वगैरे असा अनुभव आला तो लेख मी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला फॉरवर्ड केलं. काम पटकन असं त्याचा मला फायदा. मलाही पाठवून ठेवतो व्हॉट्सअपवरती, म्हणजे माझेही कधीतरी बँकेत संबंध येतात. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पण हे मुळातच ही समज असल्याशिवाय, म्हणजे विचार करण्याची एक सजग बैठक असल्याशिवाय काही भान हे येत नाही. आणि हे करत असताना मला आणखीन एक गोष्ट वैशिष्ट्य तुमच्या लेखनात जाणवलं ते म्हणजे तुमचं लिखाण फक्त शहरापुरतं मर्यादित नाही आहे तसं बघितलं तर त्याला एक ग्रामीण बाज पण आहे. मग तो प्रभाव जो ग्रामीण संस्कृतीचा एक आहे किंवा शहरी संस्कृतीचा जो एक आहे, मग त्याच्यात तुलना झाली का? तुमच्या लिहिताना पण तुमच्याकडून तुलना झाली का? किंवा मग ग्रामीण प्रभाव कसा सांभाळलात, शहरी प्रभाव कसा सांभाळलात, ते संस्कार, ती माणसं, त्यांच्या वर्तनातला नैसर्गिक विनोद जो ग्रामीण भागात येतो तो साहित्याच्या माध्यमातून कसा मांडलात? ग्रामीण भागामध्ये माझं बालपण म्हणजे जवळजवळ मी 20 वर्षाचा असेपर्यंत ग्रामीण भागातच गेलो. अगदी छोट्या खेडेगावात माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे तिथली जे काही बेरकी आणि इरसाल नमुने जे आहेत ते मी पाहिलेले होते. आणि ते मग ज्यावेळेस मी लिहायला लागलो त्यावेळेस ते असे इरसाल नमुने, बेरकी माणसं, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य मी माझ्या अनेक कथामध्ये ते आणलेली आहेत. आणि ते कथामध्ये लिहित असताना की त्याला दिवाळी अंकातून सुरुवात प्रसिद्ध झाली, नंतर ती पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली. त्याच्यानंतर मला म्हणजे शंकर पाटलांचे मानसपुत्र असं असताना शताब्दी सुरू आहे. तर एका फार मोठ्या समीक्षकाने मला सांगितलं की तुम्ही खरं शंकर पाटील आणि दमा मिरासदारांचे वारसदार. अगदी. आणि या पद्धतीचं लिखाण का म्हणजे कोण करेल का अशी आम्हाला भीती वाटत होती, कारण शंकर पाटील किंवा दमा मिरासदारांच्या नंतर कोण आहे पुढं, तर ते तुम्ही आहात असं त्यांनी मला लिहिलं. आणि ते पुस्तक फार कौतुक केलं की हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे. म्हणजे
निगेटिव्हली पण नाही, नकारात्मक नाही किंवा विलन पण नाही, पण माणसांचं जे स्वभावाची वैशिष्ट्य आहेत, व्यक्तीपणा आहे किंवा वेगळे जे त्यांचे कसं वागतात किंवा इरसालपणा आहे, तो फार बारकाईने टिपला आणि ती कथा फार फुलवत तुम्ही नेलेली आहे. कसं मला शंकर पाटलांच्या मध्ये जाणवलं आणि त्याच्यामध्ये त्यानंतर तुमच्या कथामध्ये फार जाणवलं. हे त्यांची मला दाद होती, त्याच्यामुळे तो प्रोत्साहनाचा एक भाग आहे, तो मला फार चांगला मिळाला. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो शहरी भागामध्ये आणि ते ज्यावेळेस मी पुण्यात आल्यानंतर तिथले सगळे वातावरण, मित्रमंडळी, आसपासचा जो आहे तो मी सगळा पाहिला, अनुभवला. ते माझ्या लिखाणामध्ये ते प्रतिबिंबित होत गेलं. आता याच्यामध्ये एकही वाक्य किंवा एकही माझ्या पुस्तकातलं संदर्भ हा असतीलतेकडे किंवा द्विअर्थीकडे अजिबात नाही. कारण मला खात्री आहे की माझा जो वाचक आहे तो मध्यमवर्गीय महिला आहेत, पुरुष आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. ह्या लोकांना डोळ्यासमोर लिहून मी लिखाण केलेलं आहे की आपली प्रतिमा काय आहे आणि कुठेही म्हणजे एक शब्द सुद्धा माझ्या अश्लीलता नसतील किंवा द्विअर्थी विनोद हा माझ्या विनोदात कुठेही तुम्हाला सापडणार नाही आणि तो पुढेही येणार नाही. कारण काय चुकून मी जर एखादा विनोद दिला पहिलंच जर मला महिला धरतील, मला जो एवढा फॉलोअर मिळालेला आहे की ते म्हणजे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, हे फार बोचणारं वाक्य माझ्या दृष्टीने असेल की तुम्ही या पद्धतीचा विनोद केला ते आम्हाला अजिबात आवडला नाही, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं त्यांचं जो वाक्य असेल ते मला फार न आवडणार असेल. आणि त्यांच्यासाठी किंवा माझं आणि दुसरं माझा स्वभाव पण तसा नाही. मी गप्पा मारताना सुद्धा किंवा माझ्या मित्रमंडळीमध्ये किंवा गप्पाचे असं फळ वगैरे आपण रंगवतो ऑफिसमध्ये असेल, बाहेर असेल, की त्याच्यामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीचा छछोरपणा कधी करत नाही. जो विनोद आहे तो दर्जेदार असेल किंवा सगळ्यांना हसवणारा असेल आणि सगळ्यांना सामावून घेणारा असेल, कुणाच्याही व्यंगावर, कुणाच्याही वेगळ्या पद्धतीच्या त्याला दुखावला जाईल किंवा कुणाचाही अपमान आपल्या विनोदात होईल अशा पद्धतीचं मी करत नाही आणि ती नेहमी मी काळजी घेत असतो. त्याच्यामुळं विनोद जे माझा तो लोकांना आजही टवटवीतपणा वाटतो किंवा पुलं ते लोक म्हणतात, म्हणजे मी असं म्हणत नाही की अनेक कार्यक्रमात मी जातो त्यावेळेस पुलं ते सुल विनोदाचा समृद्ध वारसा अशी एक अनेक लोक कोटी करतात. पुलंचा जसा विनोद हा सर्वसामान्यांना, व्यक्तीला किंवा कुटुंबियांना जो सर्व एकत्रित बसून वाचावा असा वाटायचा, त्याच धर्तीचा विनोद हा माझा आहे आणि लोकांना तो भावतो आणि म्हणून ते माझ्यावर जे संस्कार आहेत ते त्या पुलंच्या पासून ते सगळे आहे ते माझ्या लेखनात प्रतिबिंबित झालेले. त्यामुळे मी कधी अशा छछोर विनोदाच्या वाटेला जाणार नाही, गेलोही नाही. आणि मला वाटतं की अशी आवश्यकताही कधी पडणार नाही, कारण एवढं सगळं भांडार आहे, जे वेगवेगळे संदर्भ आहेत, एवढी अफाट निरीक्षण शक्ती लाभलेली आहे. त्यामुळे असा छछोरपणा करून किंवा कमरेखालचे विनोद करून सवंग लोकप्रियता मिळवण्याची कधी आवश्यकता तुम्हाला भासणार नाही, भासू नये अशी माझी इच्छा आहे. जसं तुम्ही म्हणालात की शहरी भागात आल्यानंतर सकाळमध्ये काम करत असताना जनुभाऊ भेटले आणि मग त्यातून एक वेगळी मालिका तयार झाली, तसं ग्रामीण भागातलं असं एक तुमचं कुठलं लाडकं पात्र आहे का, कॅरेक्टर आहे का, की ते असं मस्त कोरलेलं आहे आणि सापडलेलं आहे आणि ते तुम्ही पुढे आणलेलं आहे? एक असं एक पात्र होतं, म्हणजे ते माझे चुलतेच होते. तुमचे चुलतेच होते? एखादी गोष्ट सांगताना ते इतक्या अतिशयोक्ती करून सांगायचे आणि म्हणजे फेकाफेक करायची एक सवय होती. म्हणजे काही झालं तरी ते मुंबईला असायचे, कधी एकदा आमचं नसरापूर शेजारी गाव आहे आणि ते सांगितलं की मी आता मुंबईवरून आलेलो आहे आणि माझ्याकडे जवळजवळ 2 लाख रुपये कॅश आहे. बापरे. तर ती मला आता असं मला जायचंय गावाला, रात्रीचं जायचंय, तर माझ्या कोणतरी त्या किंवा काहीतरी असं ते सांगत होते आणि बोलता बोलता ते असे सांगितले की ज्यांच्याशी ते बोलत होते त्यांना पण जरा काळजी वाटली की 2 लाख रस्त्यात मी अडवलं, कोणी लुबाडलं. ही एक जुनी गोष्ट आहे, 25-30 वर्षापूर्वीची. आणि त्याच्यानंतर त्यांना ते टेन्शन आलं की काय करायचं. मग ते म्हणजे तुम्ही आजचे दिवस राहा, तुम्हाला चांगलं आपण जेवण खाऊन करूया. त्याच्यासाठी मटण असं सगळं सागर संगीत वगैरे बेत केला आणि मग त्यांना मनसोक्त खाऊ घातलं आणि सकाळी ते निघून गेले. आता 2 दिवसांनी ते परत आले यांच्याकडे आणि म्हणले की जरा एक 50 रुपये देता का उसने, खरेदी करायची आहे. असे ते त्यांचा स्वभाव होता. आणि मग त्याच्यानंतर मी ते पात्र मी त्या कथेमध्ये लिहिलं. अतिशयोक्ती आहे, फेकाफेकी आहे आणि तो एक चांगल्या पद्धतीचा एक विनोद आहे. तो मी खासा खूप रंगवत अशी बरीच पात्र मला आसपास भेटलेली आहेत, आपल्या गावात भेटलेली आहेत. बरोबर, इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि यात मला आमच्या टीमने जेव्हा ही सगळी पुस्तकं तुमची चाळली, वाचली आणि एकूण तुमची लिखाणाची शैली याच्यावरती जेव्हा विचार केला तर असं लक्षात आलं की व्यंग, उपरोध आणि विनोदामधून
एक सामाजिक संदेश द्यायचा तुमचा नेहमी प्रयत्न आहे. म्हणजे हास्याची लाट असेल किंवा विनोदाचं गुऱ्हाळ असेल, कसं काय वाटलं आणि त्याच्यासाठी वेगळं काही एक निरीक्षण शैली वापरली आहे का तुम्ही, किंवा हे विषय कसे सापडत गेले? ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस मला असं वाटलं की नुसतं विनोदावर न थांबता त्याच्यातून काय लोकांचं प्रबोधन करता येईल का, बरोबर. पॉझिटिव्हली काय करता येईल का, बरोबर. त्यांना काही वेगळ्या प्रकारची दिशा देता येईल का, असं माझ्या मनात सारखं असायचं. बरोबर. त्याच्यानंतर जे कोरोनाची जी लाट होती हो. त्यावेळेस हास्याची लाट नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे हो. त्याच्यामध्ये मी त्या पद्धतीचा विनोद केलेला हो. आहे की मी कोरोनाच्या जी लाट होती त्यावेळेस खूप काय घडत असताना त्यातला जो माझ्यातला जो विनोदी लेखक आहे तो काळ फार उफाळून आला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. बरोबर. म्हणजे तो मास्क खरेदी असायची की ती मास्क म्हणजे नवरा बायकोचं एक भांडण झालं होतं की तुमचं माझ्या आता पूर्वीसारखंच प्रेम राहिलंच नाही, आता तुम्ही मला विसरला, तुम्ही मला किंमत देत नाही, तुम्हाला काय झालं, असं काय झालं की मी तुला कशावरून वाटले. ते म्हणले की बघा ते आमच्या शेजारच्या शिंदेबाई आहेत, वालगोडे वहिनी आहेत, त्यांच्याकडे बघा किती भारी भारी मास्क आहेत, अगदी पैठणीचे मास्क आहेत आणि तुम्ही मला अगदी 10 रुपयाचे 20 रुपयाचे मास्क आणून देतात. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये जाते त्यावेळेस माझं हसं होतं आणि ते तुमचं माझं प्रेम नाही हे त्याच्यातून दिसून येतं. मग ते अशी जरा गमती मग ते मास्कच्या संदर्भातले किंवा त्याच्यावर मी एक टोला मारला की काय आपण कुठं चाललेलो आहोत की कोरोनाच्या काळामध्ये काय सोशल डिस्टन्स कसं पाळायचं, अशा पद्धतीचं ते बरोबर खूप चांगल्या पद्धतीने तो चांगला. किंवा लग्नाचं त्यावेळेस 1 तासामध्ये लग्न, 1 तासात लग्न आवडायचं, एवढे 50च लोक घेऊन 50 लोक घेऊन यायची. मग त्या प्रत्येक ह्या काय गोष्टीवर मी विनोद करत गेलो. 50 लोकांच्या मध्ये कसं करायचं. मग ते वधू जी नवरी मुलगी होती ती म्हणली की आमच्याकडचे 49 लोक आहेत, फार फार तुमच्याकडचा नवऱ्याला फक्त करू शकतो, 49 माणसं आमच्याकडेच असतील. अशा प्रकारचे त्याच्यात मी विनोद केलेले आहेत. बरोबर. एक सामाजिक भान ठेवून केलेले आहे. सामाजिक बाण ठेवून केलेलं आहे. नाही बरोबर आहे. किंवा सोशल डिस्टन्स नावाचा जो प्रकार असतो तो कसा पाळायला पाहिजे, गमती जमती असं ते सगळं होतं. ते म्हणजे मला नक्कीच असं वाटतं की हे जे कोरोनाच्या काळात लिहिलेले विनोद असतील किंवा ही बाकी निवडक पंचनामा आणि हास्याची लाट वगैरे असेल, विनोदाचं गुऱ्हाळ पण असेल, हे सगळे विनोदी तुमचे संग्रह वाचताना, लेखन वाचताना हसू तर येतच, अंतर्मुखही होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मला थोडंसं या लेखांच्या भाषेबद्दल बोलायचं आहे. म्हणजे तुमच्या विनोदाची बलस्थानं जर बघितली तर त्याच्यामध्ये शब्दांच्या निवडीपासून ते संवादातला चपखलपणा ही ही विशेष बलस्थान आहेत. तर टायमिंग आणि अंतर्मुख विनोद हा साहित्य पातळीवरती कसा साधला जातो, म्हणजे ते कसं जमवता? बऱ्याचदा आता आमच्या दैनंदिन जीवनात असं होतं की एखादा प्रसंग दिसतो, त्याचा हसू येतं, तेवढ्यापुरतं ते हसू येतं, पण तो घरी येऊन जेव्हा आम्ही सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा आमचं हसू होतं. तर आम्हाला तेवढ्या मजेशीरपणे सांगता येत नाही. तर ते कसं साध्य केलंय की असे प्रसंग ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस तो असे प्रसंग ज्यावेळेस माझ्या मेंदूमध्ये ते साठवण होतं आणि त्याच्यानंतर मग कधीतरी त्याच्यावर प्रोसेस होते आणि कशावर लिहायचं मग एक 10-15 मिनिटं मी विचार करतो आणि ते मग सुचतं, ऑटोमॅटिकली सुचतं. ते मग जसं सांगितलं की ते माझ्या आईचे संस्कार असतील माझ्यावर, सेन्स ऑफ ह्युमर माझ्या आईत का मी आजतागायत कोणाकडे पाहिलेलं नाही. अचूक टायमिंग जे असतं त्याच्याकडे ते फार होतं. आणि ते म्हणजे सुरुवात कशी करायची गप्पा मारताना किंवा सांगताना एखादी स्टोरी, मध्य कसा करायचा आणि कुठं थांबवायची हे तिला अचूक माहिती असायचं आणि त्याचा मी ते फॉलो करत गेलो की नाही आपल्याला पण असं जमलं पाहिजे. आणि मग हे ज्यावेळेस विनोदी लिखाण करायला मी लागलो त्यावेळेस हे अचूक टायमिंग कसं आपल्याला साधता येईल, कुठला विनोद कसा येईल. आणि अनेक आता ह्या विनोदाच्या माध्यमातून सांग मी शाब्दिक कोट्या बी भरपूर केलेल्या आहेत. तर विनोदाचा जो मुख्य भार आहे तो प्रारंभ, मध्य आणि शेवट, बरोबर, तिन्ही पातळीवरती आपल्याला ती कथा वरच गेली पाहिजे, ती खाली आली नाही पाहिजे. बरोबर. वाचकाचा रसभंग होता कामा नाही ह्याची मी काळजी पहिल्यापासून घेतलेली आहे. बरोबर. आणि जे टप्पे असतात किंवा जो विनोदाचा आहे तो कुठल्या पातळीवर लोकांना आवडेल, कारण काय सकाळमध्ये लिहित होतो त्याच्यामुळं काही लाख लोक माझ्या डोळ्यासमोर असतात, त्या लोकांना तो आवडेल का, त्यांचं काय होईल, त्यांची प्रतिक्रिया काय असेल, त्यांचा जो ऐकू आहे बुद्ध्यांक जो आहे तो खूप असणार आहे, त्याला दर्जाला शोभेल असा असला पाहिजे. त्या पद्धतीने मी नेहमीच हे केलं आणि कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. अनेकदा मी कथा लिहायचो, स्टोरी लिहायचो, मला ते नाही आवडलं की मी ते
बाजूला ठेवली. नाही नको, ह्याच्यावर नको करायला, आपण दुसरा घेऊया. बरोबर. अशा पद्धतीने मी आणि मग ज्यावेळेस मग खूप डेव्हलप झाली ती एखादी स्टोरी, मग मी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की मी आता गेलो असं नाही झालं. म्हणजे झटपट नाहीये, म्हणजे हे काय फास्ट फूड सारखं नाही की 2 मिनिटात शिजून तयार, असं नाही. तो प्रोसेस व्हायला प्रोसेस म्हणजे त्याची प्रोसेस अशी असायची की ज्यावेळेस मला आता लिहायचं आहे, म्हणजे नॉर्मली मी ऑफिस 4 वाजता मी सुरुवात करायचो. म्हणजे घरून निघायपर्यंत, म्हणजे सकाळी ज्यावेळेस रात्री झोपायचो त्यावेळेस मला विचार करायचो उद्या काय लिहायचं, कशावर लिहायचंय. मग ते झोपता झोपता असं ते एक विचार चालू असायचा. मग सकाळी उठल्यानंतर ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एखाद्या विषयावर मी मनातलं तयार करायची. नाही हा पण शिथं बसेल, स्टोरी अशी फुलवता येईल, की इथं जरा ह्याला कलटणी असे देता येईल, असं करता येईल. मग ते लिहिल्यानंतर मग ते सगळं मला 450 शब्दामध्ये बसवावं लागायचं, कारण ती जागेची मर्यादा असायची. त्या 450 शब्दामध्ये मला ते सगळं बसवायचं असल्यामुळं मी ते खूप विचारपूर्वक एक एक शब्द तोलून मापून मोजून लिहायला लागायचं. पण हे तणावाचं नाही का? म्हणजे मला आत्ता मी एक क्षणभर असं माझ्या डोळ्यासमोर चित्र आणलं की माणूस असं चादर ओढून घेतोय अंगावरती आणि विचार करते की उद्या बाबा काय विनोद क्रॅक करायचा. किती अवघड गोष्ट आहे ही, की रात्री झोपताना म्हणे पाणी प्यायला किचन मध्ये गेलं तर दिव्याचं बटन दाबता दाबता इथे काहीतरी विनोद होईल का काय. एवढ्या तणावाच्या परिस्थितीत म्हणजे मी ते इमॅजिन करायचा प्रयत्न करतो की 365 दिवस दर दिवस वेगळा असणार, तुमची भावावस्था वेगळी झालेली असणार. कधी वहिनी म्हणत असणार की मरू तिकडे तुमचा तो विनोद, आधी किराणा भरायचा त्याला जाऊया, किंवा अजून बरेच असे अवघड प्रसंग आलेले असतात. असं असताना सुद्धा हे कसं काय साध्य केलं की रोज एक नवीन विनोदी सदर लिहायचं? ते आता तुम्ही घरचा विचार जर केला त्यावेळेस घरच्याच्या दृष्टीने आपण एक तशी वाया गेलेलीच केस की ते काय, आता माझ्या बायकोने काही सांगितलं हे करावं, ते तिला 4 वेळा सांगायला लागायचं, कारण मी वेगळ्याच धुंदीत असायचो ना. नाही ते असं करा, मग तुमचं लक्ष कुठे आहे, तुमचं लक्षच नसतं, तुमचं असं. मग तो एक वादविवादाचा हे होतं. पण नंतर तिला पण सवय होऊन जाते की जाऊ द्या, यांच्याशी काय बोलण्याचा अर्थ नाही, कारण हे त्यांच्याच विश्वात रमलेले असतात, यांना बाहेरचं काय एवढं फार हे नसतं. मग आता ते सवय पण झालेली असते त्यांना, कारण आपण आपल्या तंद्रीतच असतो. कारण तो डोक्यामध्ये खूप विचार चालले नाही, तेच विषय असा की कसं पकडायचा, शाब्दिक कोटी कशी होईल याच्यावर, किंवा ती फ्लो कसा राहील, विनोदाचा ती स्टोरी कशी डेव्हलप करता येईल, हे सारखं विचार असायचं. आणि लिहिण्याचा जो वेळ आहे तो मी 45 ते 50 मिनिटात मी लिहायचो. बापरे. पण त्यासाठी प्रोसेस 24 तास असतात. 50 मिनिटामध्ये 51 मिनिटामध्ये मी थांबायचो. वा. की याच्यापेक्षा आता नाही, की मग थोडा कधी 550 शब्दापर्यंत जायचं. मग मी त्याच्यावर 100 शब्द कमी करायचो, थोडंसं हे करू, एडिट करूया. त्या तो कामाचा रोजचाच कामाचा भाग असतो. एडिटिंग आम्हाला काय फारसा अवघड गेलं नाही, पण ते त्या विशिष्ट वेळेमध्येच मला लिहायला लागायचं. आणि त्या प्रोसेस विचारायची त्याला मात्र मी 1 दिवस द्यायचो. आणि अनेकदा काय होतं की एका दिवशी 2-2 विषय सुचवले असतात, ते मी डायरीत लिहायचो की बोनस विषय एखाद्या दिवशी मिळायचा, की त्याचे पॉईंट काढायचो. हा पण इथं बसेल, इथं पण असं करेल, असं मी ते इंजिनियर कसा मॅप तयार करतो, की त्या कथेचं किंवा त्या स्टोरीचं मी मॅप तयार करायचो, की अशी डेव्हलप होईल, असं करेल असं. म्हणजे बायको म्हणायचं की तुम्ही काय कशाला रांगोळ्या बिंगोळ्या काढत बसताय, वहीत रांगोळ्या. वहीत रांगोळ्या काढायचो मी. पण ते मग कधी एखादा विषय नाही सुद्धा मी त्याच्यात मागचं बघायचो की नाही ह्याच्यावर करता. पण कधी असं काही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी मला काही सुचलं नाही. म्हणजे 850 लेख मी सगळ्यामध्ये लिहिले. तर 850 लेखांच्या पैकी अशी एकदाही वेळ आली नाही की मला काही सुचलं नाही, त्या दिवशी तो प्रसिद्ध झाला नाही. म्हणजे जागेअभावी काही लेख मागे राहिले असतील, बरोबर, की जागा नाही, जाहिराती वाढल्या, त्याच्यामध्ये मागे ठेवला असेल, पण मला सुचलं नाही असं झालं. एकदाही मागे नाही राहिले. विशेष कमेंडेबल गोष्ट आहे. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या वाजून हे अभिनंदन करायला पाहिजे. रोज 365 दिवस नाही तर 600 आणि पुढे 800 जवळ 850 लेख लिहिणं. आणि हे करत असताना कुटवड साहेब निव्वळ लेखनात रमलेले नाहीत, तर महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांची भटकंती झालेली आहे. तर किती आतापर्यंत झाली एकूण व्याख्यानं आणि कसा होता अनुभव? 700च्या पुढे माझी व्याख्यानं झाली असतील महाराष्ट्रभर. आणि कार्यक्रमाचे उद्घाटन किंवा पुस्तक प्रकाशन आणि खूप कार्यक्रमांचं वक्ता म्हणून मला खूप ठिकाणी बोलवलेलं आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस ते वक्ता असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल त्यावेळेस सुद्धा मी लेखांना 3 वर्षात काय थांबलेलं नव्हतं. त्या काळात मी ड्रायव्हर पुढे गाडी चालवत असेल तर मी पाठीमागं लिहित बसायचो. गाडीमध्ये चालवताना सुद्धा लिहायचं, किंवा परिचय एखादा माणूस करून देत असेल
त्यावेळेस माझं लक्ष माझ्या लिखाणावर असायचं की मी पॉइंट काढायचो किंवा मोबाईलवर टाईप करायचो मी. आणि तो मग ऑफिसची वेळ होती 5 वाजेपर्यंत कसल्याही परिस्थिती मजकूर गेला पाहिजे. 5 वाजेच्या आतमध्ये तो कसा पोहोचेल, कारण मला ऑफिस मोबाईलवर मी मजकूर ऑपरेट करायचो आणि त्या मोबाईलवरून मग तो ऑफिसमध्ये आम्हाला एक सिस्टीम होती की डायरेक्ट मशीनवरती पोहोचायचं. मग ते अशा पद्धतीने इतकी ती सवय झाली होती की ऑफिसमध्ये मला ते कॉम्प्युटरवर काम हे वाटायला लागलं की इतकं मी फास्ट मोबाईलवर काम करायचं. आणि त्या पद्धतीने मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली, अनेक ठिकाणी तुम्हाला सांगितलं व्याख्यान, तिथल्या व्याख्यानामध्ये खूप गमती जमती घडायच्या. मग ते सुद्धा मला कधी कधी लिखाणात यायचं. हे मी आता जाता एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस मी एका कॉलेजमध्ये व्याख्यानाला गेलो होतो आणि तिथं जे सूत्रसंचालक असतात किंवा जे परिचय करून देणारे असतात ते काहीच्या काही आपला परिचय करून देत असतात. एकाने असं सांगितलं की हे आज जे पाहुणे आलेले आहेत सुलभ कुटुंब म्हणून, ते खूप काय वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. म्हणजे कथा लिहितात, कादंबऱ्या लिहितात, त्याच्यानंतर एकपात्री प्रयोग करतात, व्याख्यानं देतात, जादूचे प्रयोग करतात, नाटकं करतात, एकांकिका करतात आणि असं सगळं एकना धड भाराभर शिंद्या असं त्यांचं स्वरूप आहे. मी आपलं त्यांच्याकडे एकना धड भाराभर शिंदे चांगले का वाईट आहे, पण त्यांची गाडी अशी सुसट चालली होती आणि मग एवढं सगळं त्यांचं सगळं चाललेलं आहे आणि पुढचा उघडावा तितका तो काळाच असतो असं यांच्याकडे बघून मला वाटतं. माझ्याकडे बघून म्हणाले. मग मला असं वाटलं की काय चाललंय, पण मी आपलं तर थोडंसं दुर्लक्ष केलं. आणि नंतर ते असे बोलले की ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस ते माझ्या जवळचे होते आणि जे ते काय अजिबात त्यांचं जे प्राध्यापक मंडळी होती ती शिकवण्यावर त्यांचं अजिबात लक्ष नसायचं. म्हणजे वर्गामध्ये जाऊन झोपणं आणि वर्गातल्या मुलीवर लाईन मारणं ही 2 कामं ती फार प्रामाणिकपणे करायची त्या काळात. असं ते माझ्या वस्त्रधारण करत होते. आणि नंतर ते म्हणलं की त्यांचं माझं इतकं फार मोठं जवळचं नातं आहे. मी म्हटलं काय कसं नातं आहे, तर ते मला सांगितलं की ते त्या कॉलेजमध्ये असताना ते ज्या मुलीवर प्रेम करत होते त्या मुलीचं आणि माझं पुढे लग्न झालेलं आहे. अरे बापरे, असं त्यांनी तो किस्सा सांगितला. पण त्यावेळेस मी फार टेन्शन मध्ये गेलो की कोणती मुलगी असेल, कारण आपल्याला काय कॉलेजमध्ये काही एकच मुलगी आवडत नसते ना. ते सारखं डोक्यामध्ये आलं ही असेल का ती असेल, नक्की तिने ह्यांना काय सांगितलं असेल या माणसाला. एक तर तो 1-1.5 तास तो कार्यक्रम संपेपर्यंत मला टेन्शनच की आपल्याविषयी काय सांगितले आणि कोणती मुलगी असेल अशी एक अस्वस्थता ते मनामध्ये आली. पण मी नंतर कार्यक्रम ते कुठं मला ते सापडलेच नाहीत. अशा खूप गमती जमती होत्या. ती मुलगी सापडली की नाही? ते अजूनही नाही सापडली. मला परत दिसलेच नाहीये. पण नंतर मी काळजी घ्यायला लागलो की माझा जो बायोडोटा आहे ना, कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी मग मी तो बायोडोटा आधी द्यायला लागायचो आणि त्यांना विनंती करायचो तुम्ही फक्त एवढंच वाचून दाखवा, तुम्ही जास्त अलीकडे पलीकडे जाऊ नका. बरोबर. हे मजेशीर आहे. सगळा प्रवास भरपूर मोठा आहे. 30-35 वर्ष जवळजवळ तुम्ही आता लिहिताय. त्याच्यामध्ये नियमित स्वरूपात वृत्तपत्रीय लेखन पण आहे, व्याख्यानांच्या निमित्ताने दौरे होत असतात. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमच्या विनोदाची ती झाटणी आहे, शैली आहे, ही निर्विष विनोद आहे. म्हणजे त्याच्यात कुठलाही व्यंग नाही, कमरेखालचा विनोद नाही वगैरे. आज आपल्याला जे आजूबाजूला पाहायला मिळतं, सोशल मीडियामुळे असेल, स्टँडअप कॉमेडीमुळे असेल किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून ज्या प्रकारचा विनोद आता पुढे येतोय, तर या डिजिटल युग, सोशल मीडिया या माध्यमांमुळे विनोदात जे बदल झालेले आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि हा विनोद अधिक विद्वत्तापूर्ण होण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता जो सोशल मीडियावर जो विनोद येतो तो त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता ते फार महत्वाचं आहे. म्हणजे निम्मे जरी विनोद आहे त्याचे फार वाईट पद्धतीचे असतात, कोणाच्या व्यंगावर असतात, कोणाच्या अधोपणावर असतात किंवा निगेटिव्हली असतात, एखाद्याची फार निंदा नाराजगी केलेली असते. आणि दुसरा एक भाग आहे की काही विनोद हे फार चांगले असतात. म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचं तरी तुमचा जो विनोद आहे तो वस्त्र्यासारखा असावा, म्हणजे दाढी केल्यासारखा वाटावं, इतका स्वच्छ असावा आणि त्याच्यामध्ये म्हणजे समोरच्याची बिन पाण्याने केली आहे त्याला कळू नये, पण स्वच्छ झाल्यासारखं वाटावं असं विनोद असावा असं ते त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारचा विनोद सोशल मीडियावर पण आहे, पण तो हरवून गेलेला आहे. आणि हा जो दुसरा जो प्रकारचा जो विनोद आहे तो त्याला फार फोकसमध्ये येतो, कारण ते असे खूप फॉरवर्ड केले जातात आणि त्याच्यातून वादविवाद होत असतात. आणि मग एक फार वाईट भाग असा आहे की ज्यावेळेस असा विनोद ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस लोक विनोदी जे लिहितात त्यांना वाईट मानतात किंवा विनोदी लेखक किती खालच्या दर्जाला चालतात अशा पद्धतीची ही असते. पण चांगल्या विनोदाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण मला असं वाटतं की सोशल मीडियामधला विनोद सुद्धा फार चांगला आहे, तर तो
पाहण्याची आणि निवडण्याची एक तुम्हाला एक संधी वेगळ्या पद्धतीने करता आली द्यायला पाहिजे. पाहिजे आणि त्याच्याकडे तुम्ही तो नीट बघता आलं पाहिजे. बरोबर. इंटरेस्टिंग आहे. आपल्या गप्पा भरभरून रंगलेल्या आहेत, त्या अधिक रंगतील याची खात्री आहे, पण आपल्याला एक थोडी वेळेची मर्यादा सांभाळणं भाग आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे आवर्जून वेळ दिलात, आलात, गप्पा मारलात आणि अगदी मोजक्या वेळामध्ये ही सगळी हास्यवारी जी तुमची काही सुरू आहे त्याच्याबद्दल च्या काही आठवणी, काही स्मृती आमच्याबरोबर शेअर केल्यात. हे स्मरणरंजनाचं सुख फार मजेशीर असतं. हा गप्पांचा फड परत एकदा नक्की आपण सविस्तर रंगवायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. मेधा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.